मुंबईमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार. ठाण्यात महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय घेणार. तर पुणे पिंपरीत भाजपकडून स्वबळाचा नारा. ठाण्यात महायुती म्हणून एकत्र लढू शकतो का याची शिंदे चाचपणी करणार. तर पुणे पिंपरीत भाजपकडून स्वबळाचा नारा. राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना ही स्वतंत्र लढण्याची शक्यता. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढायला पाहिजे. चिन्हिथलांसमोर मी माझी भूमिका मांडली. पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करू. भाई जगताप यांची प्रतिक्रिया. मुंबईतील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची आणि नेत्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा, तीच भावना भाई जगतापांनी बोलून दाखवली. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं हे वक्तव्य. काँग्रेससोबत युती संदर्भात काही चर्चा झालेली नाही. भाई जगतापांनी थोडी सबुरी बाळगावी. अविनाश जाधवांचा सल्ला. युतीबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. जाधवांची प्रतिक्रिया. लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार असतो. लोकसभा, विधानसभा निवडणुका महायुतीने जिंकल्या, त्याप्रमाणे आगामी निवडणुकांमध्ये देखील महायुतीचाच भगवा डौलाने फडकेल. एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त. संगमनेर शहरातील मतदार याद्यांमध्ये घोळ, बाळासाहेब थोरात यांचा आरोप. तर थोरातांचा आरोप म्हणजे चोरीच्या उलट्या बोंबा. बाळासाहेब थोरातांच्या आरोपांवर राधाकृष्ण विखे यांची बोचरी टीका. सरकारच्या वर्षपूर्तीनंतर महायुतीच्या सर्व मंत्र्यांच्या कामाचं ऑडिट होणार. तुर्तास गुजरातप्रमाणे मंत्रिमंडळ बदलाचा निर्णय नाही. सूत्रांची माहिती. महायुतीच्या 54 आमदारांना 5 कोटींचा निधी. विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटीप्रमाणे 270 कोटींचा निधी मंजूर. यामध्ये 37 भाजपचे, राष्ट्रवादीचे 10, शिवसेनेच्या 5 तर इतर 2 आमदारांचा समावेश. आमदारांना दिलेल्या 5 कोटी हा विकास निधी नसून लाच आहे. यातून कमिशनबाजी होईल. पाठिंबा देणाऱ्यांनाच निधी देणं सुरू. संजय राऊतांचा आरोप. संजय राऊतांचं घर लाचेशिवाय चालत नाही. नितेश राणे यांचा आरोप. तर जनतेच्या सेवेसाठी आमदारांना निधी दिला असेल तर राऊतांना पोटदुखी का? आमदारांच्या निधी वाटपावरून संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर नितेश राणेंचा निशाणा. उद्धव ठाकरे सीएम असताना भाजप आमदारांना दमडीचाही निधी नाही. निलंबन, मानधन बंद करून लोकशाहीची हत्या करणाऱ्यांकडून नैतिकतेचा दाखला नको. नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. देवेंद्र फडणवीसांनी पैसा फेक तमाशा देख पद्धत अवलंबली आहे. निधी वाटपावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा. शेतकऱ्यांसाठी पैसे नाही, आमदारांसाठी 270 कोटींची खैरात. हर्षवर्धन सपकाळांची टीका. विरोधी आमदारांनाही 3 कोटींचा निधी देण्याचं धाडस दाखवायला हवं होतं. सत्ताधारी आमदारांच्या निधी मंजुरीवरून आव्हाडांची टीका. निधी दिला असेल तर कुणाच्या पोटात दुखतंय? पाठच्यादाराने आलेल्या या भोंग्याला काय माहितीये? राऊतांना बोलण्याचा अधिकार नाही. नरेश म्हस्केंची टीका. तर कोणताही दुजाभाव करणार नाही या शक्तीला हताळ फासला. निधी वाटपावरून सतेज पाटीलांचीही सरकारवर टीका. उद्धव ठाकरेंची राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासानी जात भेट. राज ठाकरेंच्या आई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थवर. आजूबाजूला 18 मशिदी असताना शनिवार वाड्यातच नमाज पठण का? शनिवार वाड्यातील नमाज पठणावरून मंत्री नितेश राणेंचा सवाल. शनिवार वाड्यातील नमाज पठण हा हिंदूंना डिवचण्याचा प्रयत्न. नितेश राणेंचं वक्तव्य. सर्वप्रथम आपण पुणेकर आहोत. युती धर्म पाळण्या अगोदर पुणेकर धर्म पाळा. रवींद्र धंगेकरांचा भुवया उंचावणारं ट्विट. पुणे भाजपच्या नेत्यांची रवींद्र धंगेकरांविरोधात फडणवीसांकडे टोकाची तक्रार. युतीत बेबनाव निर्माण करण्यासाठी पाठवलेला काँग्रेसचा एजंट. धंगेकरांवर आरोप. हा तर आता कारवाई होणार का याकडे लक्ष. शिंदेंनी अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्यांवर कारवाई केलेली नाही. धंगेकरांची प्रतिक्रिया. तर अन्यायाविरोधात लढण्यासाठी नेहमी शिंदेंचं पाठबळ राहील. संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील. धंगेकरांचं वक्तव्य. धंगेकरांकडून मोहळांचा जुना व्हिडिओ व्हायरल. गोखले लँडमार्कची जाहिरात करतानाचा मोहळांचा हा व्हिडिओ. दरम्यान मी गोखले बिल्डरचा भागीदार नाही. मोहळांचं यावर स्पष्टीकरण. रवींद्र धंगेकरांकडून व्यावसायिक निलेश नवलखांचा एक व्हिडिओ शेअर. मुरलीधर मोहोळ यांच्यामुळे माझं नुकसान झालंय. आम्ही रवींद्र धंगेकरांसोबतच. व्यावसायिकाची प्रतिक्रिया. धंगेकरांकडून पोस्ट. मी ज्याची जाहिरात केली तो कपड्याचा दुकानदार आहे, बिल्डर नाही. व्हायरल झालेल्या जाहिरातीच्या व्हिडिओवर रवींद्र धंगेकर यांचं स्पष्टीकरण. मेधाताईंना कोथरूडमधल्या गोळीबाराचा आवाज येत नाही का? वसंत मोरेंचा सवाल. मोहोळ प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी शनिवारवाड्याचं प्रकरण. वसंत मोरेंची प्रतिक्रिया.
जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार झालेला असताना ट्रस्टचा पुणे पालिकेकडे अर्ज, ट्रस्टने बोर्डिंगच्या विकासासाठी अर्ज केला होता. महापालिकेने बोर्डिंगचा मंजूर केलेला प्लॅन TV9 मराठीच्या हाती. जैन बोर्डिंग जमीन व्यवहारात स्थगिती नको, व्यवहार रद्द करा, अन्यथा 1 नोव्हेंबरपासून उपोषणाला बसणार जैन मुनी गुप्तीनंदी महाराज यांचा इशारा. मावळमध्ये राजकीय बदलाचे संकेत. आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे कार्यक्रमात एकाच मंचावर. तुम्ही 1 हात पुढे केला तर मी 2 हात पुढे करेन, भेगडेंचं विधान. धनंजय मुंडेच गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार. धनंजय मुंडेंवर जहरी शब्दात टीका करणाऱ्या करुणा मुंडेंचं वक्तव्य. काही दिवसांपूर्वीच परळीतल्या राजकारणावरून करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर आरोप केले होते. तुम्हाला ईडीची नोटीस आली का? मी मोदी भक्त म्हणणाऱ्या महेश कोठारेंना रमेश पाटलांचा फोन, ऑडिओ क्लिप व्हायरल. कोठारे मात्र वक्तव्यावर ठाम. अपघात प्रकरणात सुनबाई अडकल्या म्हणून मुक्ताफळं उधळली जात आहेत. महेश कोठारेंच्या वक्तव्यानंतर किशोरी पेडणेकरांची टीका. मी भाजपचा आणि मोदीजींचा भक्त असल्याचं महेश कोठारेंचं विधान. महादेव जानकरांनी महायुती सोडली तरी मी महायुतीसोबतच. रासपा आमदार रत्नाकर गुट्टेंकडून वेगळी चूल मांडण्याचे संकेत. रत्नाकर गुट्टे हे महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे एकमेव आमदार. अंबरनाथमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने महिलेचा मृत्यू. वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. मीना सूर्यवंशी असं या महिलेचं नाव. रुग्णालयात आल्यानंतर 15 मिनिटात मृत्यू झाल्याचं रुग्णालयाचं स्पष्टीकरण. तर अंबरनाथमध्ये सध्या 3 रुग्णवाहिका असल्याची माहिती. रुग्णालयात दाखल करतेवेळी मीना सूर्यवंशीची प्रकृती चिंताजनक होती. उपचाराच्या 15 मिनिटांच्या आत त्यांचा मृत्यू झाला. वेळेवर अँब्युलन्स न मिळाल्याच्या आरोपांवर BG छाया रुग्णालयाचं स्पष्टीकरण. मंत्र्यांच्या प्रोटोकॉलच्या स्पर्धेत निरपराधांचे बळी जात आहेत. राज्यात मंत्र्यांमध्ये प्रोटोकॉलची स्पर्धा सुरू झाली. अंबरनाथमधील महिलेच्या मृत्यूप्रकरणी संजय राऊतांची टीका. कुठेही काही झालं तरी राऊतांना एकनाथ शिंदे आणि शिवसेनाच दिसते. मात्र शिंदे लाखो रुग्णांचे तारणहार. ते रुग्णच राऊतांना उत्तर देतील, म्हस्केंचा पलटवार. मतदार याद्यांवरून टीका करणाऱ्या विरोधकांना भाजप प्रत्युत्तर देणार. लोकसभा निवडणुकीत मवियाला फायदा झालेल्या याद्यांचे पुरावे भाजप बाहेर काढणार. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची शिवसेना अलर्ट मोडवर. निवडणुकांमुळे क्षेत्र सोडून बाहेर न जाण्याच्या शिंदेंच्या सूचना. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना या सूचना. सुनील तटकरेंचा मंत्री भरत गोगावलेंना दे धक्का. गोगावलेंचे विश्वासू सहकारी अशी ओळख असलेल्या रमेश मोरे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. रमेश मोरे हे शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपची सत्ता येईल. मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून विश्वास व्यक्त. दिवाळी स्नेह मेळाव्यातून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन. राष्ट्रवादीची पूर्व विदर्भात स्वबळाची तयारी. गडचिरोली जिल्हा परिषदेच्या संपूर्ण 51 जागा आम्ही लढण्याचं धर्मराव बाबा आत्राम यांचं वक्तव्य. पंचायत समितीतही राष्ट्रवादीची स्वबळाची तयारी. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांचं वक्तव्य. मागच्यासारखा रडणार नाही तर आता लढणार. मी निवडणुकीत उतरणार, मुलालाही उतरवणार. वसंत मोरेंची प्रतिक्रिया. रासपा कुठल्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही. रासपाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते यांचं वक्तव्य. जानकरांनी महायुती सोडली तरी मी महायुतीसोबतच. रासपा आमदार रत्नाकर गुट्टेंकडून वेगळी चूल मांडण्याचे संकेत. छत्रपती संभाजीनगरातील वंचितच्या मोर्चाला परवानगी नाकारली. RSSच्या कार्यालयावरील वंचितच्या मोर्चाला परवानगी नाही. वंचितचे पदाधिकारी राहुल मकासरींवर गुन्हा दाखल केल्यानं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रकाश आंबेडकर मोर्चावर ठाम. वंचितचं पोलिसांना पत्र. जैन मुनींचा 1 नोव्हेंबरपासून आझाद मैदानात आमरण उपोषणाचा इशारा. कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन मुनी निलेश चंद्रमुनींची घोषणा. दादरमधील कबूतरखाना बंद केल्यानंतर जैन समाजात आता संतापाचं वातावरण. शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास मनाई केल्याचा आरोप. वसई किल्ल्यातील हा धक्कादायक प्रकार. वसई किल्ल्यातील सुरक्षा रक्षक आणि या तरुणामधील वादाचा व्हिडिओ व्हायरल. मराठी तरुणाने हिंदी भाषिक सुरक्षा रक्षकाला जाब विचारला. शिवरायांच्या भूमीत त्यांचा विरोध करणाऱ्यांना धडा शिकवू. वसई किल्ल्यावर घडलेल्या प्रकारावर नितेश राणेंची प्रतिक्रिया. शिवरायांच्या वेशातील व्यक्तीचा देखील सन्मान झाला पाहिजे, राणेंची प्रतिक्रिया. वसई किल्ल्यावरील प्रकारानंतर मनसे आक्रमक. मनसे कार्यकर्त्यांनी सुरक्षा रक्षकांना धारेवर धरलं. मनसे कार्यकर्त्यांनी सुरक्षा रक्षकाच्या कानशिलात लगावली. व्हिडिओ शूटिंगपासून रोखल्यानं माफी मागायला लावली.
लाडक्या बहिणींचा लाभ घेत 164 कोटी रुपयांचा घोळ, आदित्य ठाकरे यांचा गंभीर आरोप. राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे घडणं शक्य तरी आहे का? सरकारी तिजोरी रिकामी करायची ही तर भाजप आणि मिंदेंची जुनी खोड. आदित्य ठाकरे यांची ट्विट करत राज्यात सरकारवर टीका. लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार, योजना कायम सुरू राहणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा अमित भगरेंनी सहकुटुंब राधाकृष्ण विखेंची भेट घेतली. अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद एसटीसाठी राखीव झाल्याने या भेटीला आता महत्त्व आहे. नारायण राणेंनी सहपरिवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. राणेंनी शिंदेंना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, तर शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकरांनी राणेंना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते. आमदार अर्जुन खोतकर आणि नारायण कोच यांनी घेतली बंजारा उपोषणकर्त्यांची भेट. बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यासाठी विजय चव्हाणांच गेल्या 6 दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू आहे. खोतकर आणि कोचेंकडून विजय चव्हाणांची विचारपूस. शेतकऱ्यांचं नाव घेऊन बच्चू कडू नौटंकी करतात. आमदारांना कापून टाकण्याची भाषा ही योग्य नाहीये. रवी राणांचा बच्चू कडूंवर निशाणा. तर लोकसभेवेळी कडूंनी अनेकदा डील करण्याचा प्रयत्न केला. राणांचा गंभीर आरोप. तुम्ही सगळ्या पक्षाचे पाठिंबे घेऊन निवडणूक लढवता, पण हा बच्चू कडू मरेपर्यंत कोणाच्या ओंजळीने पाणी पिणार नाही. जे काही लढू ते स्वतःच्या ताकदीवर लढू. बच्चू कडूंचा नवनीत राणांना बच्चू कडू यांचं. मीरा भाईंदरमध्ये आजारी महिलेला मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मदत. 75 वर्षाच्या महिलेला गंभीर दुखापत झाली होती. जीवनावश्यक वस्तू आणि फळं या आजारी महिलेला दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसांच्या जमिनीवर बेकायदा इमारत बांधून भूमाफियांनी 8 जणांना 1,21,00,000 फसवलं. मानपाडा पोलिसांकडून भूमाफियांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल. लक्ष्मीपूजनानिमित्त झालेल्या आतिषबाजीमुळे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मुंबईची हवा वाईट श्रेणीत. मुंबईचा हवामान निर्देशांक 211 वर आला असून मुंबई उपनगरांमध्ये याचा परिणाम दिसून येतोय. राजधानी दिल्लीची हवा अत्यंत खराब असल्याचं नमूद. दिल्लीचा आजचा हवेचा निर्देशांक सरासरी 342 वर. दिवाळीच्या 2 दिवसानंतर दिल्लीची हवा प्रदूषितच. दिल्लीच्या हवामान खात्याबाहेरील हवेची गुणवत्ता दाखवणारे एलईडी बंद. सध्या दिल्लीत हवा अत्यंत खराब श्रेणीत. पाडव्याच्या मुहूर्तावर एकाच दिवसात सोन्याच्या दरात 6,000 तर चांदीच्या दरात 7,000ची मोठी घसरण. सोनं जीएसटी प्रतितोळा विना जीएसटी प्रतितोळा 1,23,000 तर चांदी प्रतिकिलो 1,58,000. मेहुल चोक्सीला अर्थरोड तुरुंगात ठेवलं जाणार. अर्थरोड तुरुंगातील बरा क्रमांक 12 मध्ये ठेवलं जाणार. बेल्जियमहून मेहुल चोक्सीला मुंबईत आणलं जाणार आहे. बुलढाण्याच्या पिंपरी आडगावमध्ये आरोग्य विभागाचं पथक दाखल. डायरियाची लागण झालेल्या ग्रामस्थांची आरोग्य पथकाकडून तपासणी. TV9 मराठीच्या बातमीची आरोग्य विभागाकडून दखल. पालघरच्या चळणीमध्ये चिमुकलीच्या नदीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू. डहाणूचे आमदार विनोद निकोलेंकडून रुग्णालयात भेट देत कुटुंबियांचं सांत्वन. धुळ्याच्या शिरपूरमध्ये भेसळयुक्त दुधाचा एक व्हिडिओ व्हायरल. दूध उकळल्यावर रबरासारखं झाल्याचं या व्हिडिओतून उघड. संबंधित दूध विक्रेत्यावर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. साताऱ्याच्या माणमधील म्हसवडमध्ये सिद्धनाथ आणि देवी जोगेश्वरीच्या पारंपरिक विवाह सोहळ्याला सुरुवात. मंदिरात घटस्थापना करून वधूवरास हळद लावून विवाह सोहळ्याला सुरुवात. भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी. सोलापूरच्या अकलूजमध्ये पारंपरिक म्हशी पळवण्याची स्पर्धा उत्साहात संपन्न. या स्पर्धेला गवळी बांधव आणि हजारो नागरिकांचा सहभाग. कार्यक्रमाला अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवतेसिंह मोहिते पाटलांची उपस्थिती. इंदापुरात शेतकऱ्यांना अनुदानित ट्रॅक्टर आणि यंत्रसामग्रीचं वितरण. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते यंत्रसामग्रीचं वितरण. शेतकऱ्यांचं ट्रॅक्टर चालवून कृषी मंत्र्यांचा नवा संदेश. अमरावतीमध्ये सोयाबीन पीक हातातून गेल्यावर आता शेतकऱ्यांची हरभरा पिकावर मदार. हरभऱ्याची पेरणी करण्यापूर्वी तुषार सिंचनाच्या माध्यमातून शेती केली जाते तयार. पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, चारोटी, कासा या परिसरात मुसळधार पाऊस. पावसामुळे भात पिकाचं नुकसान होण्याची शक्यता.